शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदा परिसरातील समाज कल्याण विभागाच्या नवबौद्ध वसतिगृहात रात्रीचे जेवण केल्यानंतर 30हून अधिक विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ तसेच काही विद्यार्थ्यांच्या तोंडातून फेस येण्याची लक्षणे दिसल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। सर्व विद्यार्थ्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यापैकी प्रकृती चिंताजनक असलेल्या 5 विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून आणखी काही विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी हलवण्याची प्रक्रिया सुरू होती। मिळालेल्या माहितीनुसार वसतिगृहात सुमारे 160 ते 165 विद्यार्थी वास्तव्यास आहेत। रात्रीच्या जेवणात शेवग्याची भाजी, भात आणि पोळी देण्यात आली होती। जेवणानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाल्याने वसतिगृहात एकच खळबळ उडाली। बाधित विद्यार्थ्यांचे वय 13 ते 14 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे। घटनेची माहिती पालकांपर्यंत पोहोचताच ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली। या घटनेमुळे वसतिगृहातील अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, अन्नसाठ्याची तपासणी आणि देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे। दरम्यान विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्रशासनाकडून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे। अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत का, तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणती कारवाई करण्यात आली आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। घटनेनंतर सहाय्यक जिल्हाधिकारी दीपक गिरासे, तहसीलदार संभाजी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी ग्रामीण तालुक्यात दाखल झाले। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र बळवी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मंगेश बर्डे, डॉक्टर मनीषा पाटील, डॉक्टर रोहन पाटील, डॉक्टर गिरीश इशी व वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांवर उपचार केले। प्राध्यापक मकरंद पाटील, उपनगराध्यक्ष माधवी पाटील, हेमराज पवार, विनोद जैन, नगरसेवक जितेंद्र जमदाडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली। नंदुरबार येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये देवीदास पाशिंगे, पार्थ धिवरे, आदित्य सूर्यवंशी, पंकज कुवर आणि मनोहर पानपाटील यांचा समावेश आहे। रईस शेख, विसरवाडी। नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा। आज शहादा येथे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग याच्या नवबौद्ध समाज कल्याण समिती मार्फत त्या ठिकाणी मुलांची वसतिगृह आहे। त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं। त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले। माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथे उपचार सुरू केले। उपचारामध्ये थोडं क्रिटिकल वाटल्याने त्यांना आम्ही खाजगी BD हॉस्पिटल येथे दाखल केले। इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे, थोडे घाबरून गेलेले, पण त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत। सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले, खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत। नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही, आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत। धन्यवाद। मला एक वेळा बोलू द्या, नक्की ना, बस हेच म्हणणे आहे तुम्हाला न भेटण्याचं किंवा न भेटण्याचं काहीच कारण नाही। पोलिसांची अडचण फक्त एवढीच आहे, पोलिसांची अडचण फक्त एवढीच आहे, आमच्याकडे रेकॉर्ड नाहीये, कुठल्या मुलाचं नाव नाहीये। मी तुम्हाला दाखवते। किती रागात बोलत होते मॅडम, माहिती आहे का त्यांची बोलायची पद्धत आहे अशी। अक्का एक जण बोला, ऐकता मॅडम, ऐका ना। नाही मॅडम, इथले शाळेचे कर्मचारी असतील ना, मग ते कुठे गेले? पोरांना असं झालं ते कर्मचारी नाही, जेवण नाही बोलले, जेवण ऐका ना।